Today we are going to revise some concepts from this chapter and then we going to solve the exercise. Okay, so first of we studied about the production of sound. So how sound is produced? Sound can be generated by the vibrations of any type of object. तर ऑब्जेक्टमध्ये जेव्हा काय होतात व्हायब्रेशन्स तयार होतात तर तेव्हा तिथे साऊंड जनरेट झालेला आपल्याला दिसतो. सो वी स्टडीड दिस or we explain this with the help of the example of the tuning fork. So in the tuning fork there are two prongs and one stem is present. When we hit that prongs on the rubber pad, so tuning fork get vibrates. तर ट्युनिंग फोर्कचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं आणि त्याच्यावरून साऊंड कसा त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात आणि साऊंडचं जनरेशन कसं होतं हे आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. ट्युनिंग फोर्कमध्ये काय असतात प्रॉंग्स असतात. जेव्हा आपण ते रबरी पॅडवर हिट करतो तर तेव्हा त्या प्रॉंग्समध्ये काय होतात व्हायब्रेशन्स सुरू होतात बॅक अँड फोर्थ डायरेक्शनमध्ये म्हणजे पुढे आणि मागे अशा स्थितीमध्ये हे जे प्रॉंग्स आहेत तर ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. तर याच्यामध्ये व्हायब्रेशन जे आहेत त्याच्या काही कंडिशन्सनुसार आपण याचा स्टडी करू शकतो. वेन प्रॉंग्स इज अ स्टेडी कंडिशन, सो हियर सी when the prong is in steady condition, the distance between two molecules of the air that is the same one. So there is no change in the air pressure occurs. But when we hit that prongs on the rubber tube, the vibrations are start. जेव्हा स्टेडी पोझिशनमध्ये असतो तर त्याच्यामध्ये हवेच्या स्थितीमध्ये कोणताही बदल आपल्याला झालेला इथं दिसत नाही. पण जेव्हा आपण काय करतो त्या प्रॉन्ग्सना हीट करतो रबर पॅडवर तर तेव्हा ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. आता इथे बघा या स्थितीमध्ये हे जे प्रॉन्ग्स आहेत सो दॅट आर अवे फ्रॉम इच अदर, हे दोन्ही काय होणार आहेत बाजूला एकमेकांच्या जाणार आहेत. तर तेव्हा त्या स्थितीमध्ये द एअर सराउंडिंग दीज प्रॉन्ग्स सो दॅट आर comes together and the pressure of the air that is increases. Like that way. So here in this condition, this is the second condition. This is the position of this air molecule. So here in this part, the air pressure that get increases. So this is called as a compression. When that tuning forks comes closer to each other, tuning fork काय होतील एकमेकांच्या जवळ जेव्हा येतील तर तेव्हा काय होणार आहे बघा इथं. सो हियर द एअर or the space is more, therefore air become very rare one. And like this condition forms. So here it is a A, this is a B and this is a C position of the air. तर जेव्हा हे प्रॉन्ग्स एकमेकांच्या जवळ येतील तर तेव्हा काय होणार आहे इथं जो एअर मॉलिक्युल्स आहेत तो दॅट आर गेट स्प्रेड ते एकमेकांपासून लांब जाणार आहेत आणि रेरफॅक्शन तयार होणार आहे. आता असेच काय होणार आहे कंटिन्युअस प्रोसेस होत राहणार आहे. पुन्हा काय होणार आहे हे प्रॉन्ग्स पुढे जाणार आहेत आणि पुन्हा क्लोज येणार आहे. जेव्हा हे पुढे जातील पुन्हा इथं काय तयार होणार आहे पहिल्यांदा कॉम्प्रेशन तयार होतील, हे रेरफॅक्शन पुढे जाईल, हे कॉम्प्रेशन त्याच्या पुढे जाईल म्हणजे अल्टरनेट काय आपल्याला दिसणार आहे तिथं अशा प्रकारचे बँड्स दिसतील. एक अल्टरनेट हे काय असणार आहे कॉम्प्रेशन देन रेरफॅक्शन देन अगेन compression and again rarefaction. So all these type of condition is occurs and thus the sound this forms the sound wave. अशा प्रकारे काय होणार आहे अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेरफॅक्शन. कॉम्प्रेशन रेरफॅक्शन मुळे काय होणार आहे साऊंड वेव्ह तयार होईल
and sound is generated and or that goes away from the source to the far away. इथं जिथं सोर्स आहे तिथून का होणार आहे, हा साऊंड वेव्ह जो आहे तर तो पुढे पुढे जात राहणार आहे. सो दिस इज अबाउट द प्रोडक्शन ऑफ द साऊंड. आफ्टर दॅट वी स्टडीड अबाउट द प्रोपॅगेशन ऑफ द साऊंड अँड मीडियम. Propagation of sound and medium. So propagation, what is propagation? So propagation is sound goes away from the source. So for the propagation of the sound, medium is very much necessary and we prove this with the help of the experiment. तर जे हवेच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे आपण प्रयोगाच्या सहाय्याने काय केलं, हे पाहिलेलं आहे. मीडियम लाईक द एअर, वॉटर और एनी सॉलिड सबस्टन्स सो दॅट आर नेसेसरी फॉर द प्रोपॅगेशन ऑफ द साऊंड. साऊंड म्हणजे ध्वनीच्या प्रसारणासाठी हवा, द्रव किंवा स्थायू पदार्थ यांच्यासारख्या माध्यमाची गरज असते. फॉर एक्झाम्पल सी, इफ देर इज अ नो atmosphere on the moon and therefore two astronauts that are on the moon, they cannot talk to each other if directly. तर इथं जेव्हा मून जे आहे तर तिथं मूनवर काय नाही, ॲटमॉस्फिअर प्रेझेंट नाही. त्यामुळं अंतराळवीर जे आहेत तर ते आपल्या ते कितीही एकमेकांच्या जवळ असले तरी डायरेक्टली ते काय करू शकत नाहीत, एकमेकांशी बोलू शकत नाही, संवाद साधू शकत नाहीत. सो धिस प्रूव्ह दॅट मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपॅगेशन ऑफ द साऊंड. सो आफ्टर दॅट वी स्टडीड अबाउट द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. So alternate, so here what is frequency, we already studied about this. So frequency, here one condition of the sound wave here like that way. So here these are the compressions. Here the pressure of air, that is the increased, and here this is here pressure of the air is the decreased. So alternate, these are the alternate. So distance, see here this is called as a one cycle. Increase the pressure, why pressure is increased here? See, compression ही स्थिती जेव्हा होत असते तर तेव्हा काय होत असतं, एअर प्रेशर जे आहेत, मॉलिक्युल्स ऑफ द एअर, दॅट प्रेशर ऑन द मॉलिक्युल्स ऑफ द एअर दॅट इन्क्रीजेस. त्याच्यानंतरची जी कंडिशन आहे दॅट इज द रेरफॅक्शन. याच्या ठिकाणी काय होत असतं, प्रेशर जे आहे एअरचं ते काय होतं, डिक्रीज होतं. अल्टरनेट पुन्हा काय होणार आहे, कॉम्प्रेन्शन आणि रेरफॅक्शन ही काय होणार आहे, कंडिशन तयार होणार आहे. सो दॅट फॉर्म्स अ साऊंड वेव्ह. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, साऊंड वेव्ह तयार होईल. सो व्हॉट इज द सायकल, तर इथे एक increase the pressure किंवा increase the density and one decrease the pressure or decrease the density, that forms a one oscillation or that is also called as a one cycle. तर नंबर ऑफ हे सायकल्स 1 सेकंडमध्ये किती कंप्लीट होतात, सो दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तर एका सेकंदामध्ये अशा किती सायकल्स काय झाल्या कंप्लीट झालेल्या आहेत, तर त्याला आपण त्याची फ्रिक्वेन्सी, त्या पदार्थाची वारंवारता असे आपण त्याला म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल ट्युनिंग फोर्क एका सेकंदामध्ये समजा 200 टाइम्स तो काय झाला, ऑसिलेट झालेला आहे किंवा त्याच्या 200 सायकल्स कंप्लीट झालेत एका सेकंदामध्ये, तर आपण म्हणू शकतो की सो दॅट ट्युनिंग फोर्क हॅज अ फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्ज. हर्ट्ज जे आहे, सो हर्ट्ज दॅट इज द that is the unit of frequency. फ्रिक्वेन्सी मेजर करण्याचं काय आहे ते युनिट आहे असं आपण त्याला सांगू शकतो.
Okay, so this is about the frequency. Then we studied about the simple type of जलतरंग. जलतरंगाचा पण आपण अभ्यास केलेला आहे. So जलतरंग forms a different varieties of sound because there are air columns present in the glass that are different. जशा टाईपचे काय असतात एअर कॉलम्स असतात त्याप्रमाणे काय होते त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती चेंज होत जाते आणि जलतरंगामधून वेगवेगळ्या प्रकारचा साऊंड जो आहे तर तो जनरेट झालेला आपल्याला दिसतो. आफ्टर दॅट वी स्टडीड अबाउट द साऊंड अँड म्युझिक. Sound and music. So there are different instruments that forms a different type of the sound. For example, see the string instruments like sitar or the like that. तर याच्यामध्ये सितार वगैरे जे आहेत अशा टाईपचे जे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे तंतुवाद्य जे आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं स्ट्रिंग जे आहेत तर त्याची स्ट्रिंग changing the tension on the string, changing the vibrating length of that string using the fingers, so that results into the generation of different types of the sound. जेव्हा त्या तारांमधलं टेन्शन जे आहे तर ते कमी जास्त केलं जातं किंवा त्याची लेंथ जी आहे तर ती कमी जास्त करून त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती चेंज करू शकतो आपण and therefore that generates the different type of sound. For example, see another example, musical instruments like the flute. So that is याच्यामध्ये जे फुंकवाद्य म्हणून ह्याचा यूज म्हणजे आपण म्हणतो त्याला बासरी हे जे आहे तर त्याच्यामध्ये देर आर सम ओपनिंग आर प्रेझेंट ऑन द दॅट फ्ल्यूट अँड वी क्लोज ऑर ओपन दॅट ओपनिंग्स. याच्यामध्ये काही छिद्र असतात जे आपण बंद किंवा काय करतो उघडी करतो. याच्यामुळे इनसाइड द पाईप आतमध्ये जो एअर कॉलम आहे तर त्याची जी लेंथ आहे तर ती कमी जास्त केली जाऊ शकते. त्याच्यामुळं त्या फ्लूटमधून वेगळ्या वेगळ्या प्रकारचा साऊंड जो आहे तर तो जनरेट आपण करू शकतो. सो आफ्टर दॅट वी स्टडीड अबाउट द साऊंड प्रोडक्शन प्रोड्यूस्ड बाय ह्युमन. साऊंड produced by human. ह्युमनमध्ये साऊंड प्रोडक्शन कसं होतं तर ह्युमन हॅज व्होकल कॉर्ड्स. ह्युमनमध्ये काय असतात व्होकल कॉर्ड्स म्हणजे स्वरयंत्रे असतात. तर याच्यामध्ये ह्युमनमध्ये साऊंड जनरेशन कसं होतं पहा. ह्युमनमध्ये ॲट द टॉप ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक और विंड पाईप जो आहे श्वासनलिका जी आहे तर त्याच्या टोकाला काय असतात हे लॅरिंग्ज प्रेझेंट असतं. तर हे जे लॅरिंग्ज आहे किंवा यालाच काय केलं म्हटलं तर साऊंड बॉक्सेस असंही त्याला म्हटलं तर स्वरयंत्र म्हणतो आपण त्याला. सो दॅट हॅज अ टू वोकल कॉर्ड्स. त्याच्यामध्ये दोन काय असतात स्वरतंतू म्हणजे वोकल कॉर्ड्स असतात. तर इन बिटवीन दीज टू वोकल कॉर्ड्स देर इज अ गॅप इज प्रेझेंट और स्लिप इज प्रेझेंट. सो व्हाईल वी इनहेल द एअर इनसाइड द लंग्स. जेव्हा आपण काय करतो इनहेलेशन करत असतो तेव्हा हवा काय होत असते आपल्या लंग्समध्ये एंटर होते आणि या स्लिटमधून ती काय होते पास आउट असते. तर therefore due to that the vibrations of the vocal cord takes place. त्याच्यामुळे vocal cords काय होतात व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते and that generates the sound. या vocal cords जी लेंथ आहे तर ती मेल फिमेल्स किंवा चिल्ड्रन्समध्ये काय असते डिफरंट असते and therefore मेल फिमेल अँड चिल्ड्रन्स दॅट प्रोड्यूस द डिफरंट टाईप्स ऑफ साऊंड्स. याच्यानंतर लास्टला आपण बघितलं कन्सेप्ट साऊंड जनरेशन बाय लाऊड स्पीकर. साऊंड जनरेशन बाय
लाऊडस्पीकर. तर लाऊडस्पीकर जे आहेत तर त्याच्यामधून साऊंड जनरेशन कसा होतो, तर याच्यामध्ये आपण एक डायग्राम बघितली होती आपण, व्हर्टिकलला त्याचा व्ह्यू बघितला होता. सो दॅट loudspeaker consists of permanent magnet and coil is also wound around this permanent magnet. When we current flows through that coil, so that coil forms a magnetic field around that coil. याच्यामध्ये काय असतं, एक परमनंट मॅग्नेट असतं, त्या परमनंट मॅग्नेटला एक कॉईल काय असते, गुंडाळलेली असते. कॉईलमधून जेव्हा आपण करंट पास करतो तर तेव्हा त्या कॉईलच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं. आता दोन वेगळे मॅग्नेट जेव्हा एकत्र आणले जातात तर तेव्हा त्याच्यामध्ये हालचाल होते. तसंच काय होतं, इथं कॉईलमध्ये जेव्हा मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं तर तेव्हा परमनंट मॅग्नेट आणि हे मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स स्टार्ट होतात. म्हणजे मुवमेंट काय होते, कॉईल जी आहे तर ती मूव्ह व्हायला सुरुवात होते. तर या कॉईलच्या मुवमेंटमुळे काय होतं, त्याला जोडला गेलेला जो काही स्क्रीन आहे दॅट ऑल्सो गेट मूव्स, त्याच्यामध्ये पण आपल्याला हे व्हायब्रेशन जे आहेत तर ते दिसून येतात. आणि अशा प्रकारे लाऊडस्पीकरमध्ये काय होतो, साऊंड जनरेट होतो. हे पण आपल्याला माहिती आहे की लाऊड साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी या लाऊडस्पीकरचा यूज केला जातो. बट लाऊडस्पीकर्स आर ऑल्सो यूज्ड इन द पब्लिक प्लेसेस. हावेवर ॲज वी लर्नड दॅट sound level about the 100 decibels the sound can be harmful. पण आपण हे पण शिकलो आहे की पब्लिक प्लेसेसमध्ये जरी या लाऊडस्पीकरचा यूज करत असले तरी पण 100 डेसिबलपेक्षा जो मोठा साऊंड असतो, लाऊड साऊंड असतो, दॅट इज हार्मफुल टू अस अँड दॅट इज ऑल्सो हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट ऑल्सो. सो वी शुड टेक केअर ऑफ अदर्स दॅट आर नॉट डिस्टर्ब वेन स्टडी साऊंड अँड इट्स अ प्रोडक्शन. तर आपण जेव्हा या साऊंडचा काय करत असतो, स्टडी करत असतो, तर तेव्हा इतर कोणालाही त्याचा त्रास होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. साऊंड पोल्युशन दॅट इज अ मेजर कॉज दॅट इज अफेक्टिंग ऑन द एन्व्हायरमेंट अँड सोशल हेल्थ. तर हे जे ध्वनी प्रदूषण आहे तर त्याच्यामुळं सोशल हेल्थ जे आहे, सामाजिक आरोग्य आणि शिवाय एन्व्हायरमेंट जे आहे तर त्या दोघांनाही काय होतं, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून आपण साऊंड पोल्युशन होणार नाही याची काय करायला पाहिजे, सततपणे काळजी घेतली पाहिजे. सो दिस इज अबाउट द सम रिव्हिजन अबाउट धिस डिफरंट पॉईंट्स. नाव वी आर गोइंग टू सॉल्व एक्सरसाइज विच इज गिवन इन द टेक्स्टबुक. क्वेश्चन फर्स्ट, फिलिंग द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट वर्ड. द region in a sound wave with higher pressure and density is called compression, and that with low pressure and density is called rarefaction. Second, medium is needed for generation of sound. C. The total number of compressions and rarefactions produced per second in a sound wave is 1000. The frequency of the sound wave is 500 Hz. Fourth, different sound notes have different frequencies. Fifth, in loudspeaker, mechanical energy is converted into sound energy. Question 2. Give scientific reasons. It is essential to change the tension on the vocal cords as we produce different sound notes from our larynx. Answer is different sound notes corresponded to different frequencies. The frequency of sound depends on the tension in the vocal cords. Hence, it is essential to change the tension in the vocal cords as we produce different sound notes from our larynx. Second question.
astronauts on the moon cannot hear each other directly? Answer is, two astronauts on the moon talking to each other directly will be unable to listen to each other even if they are very close to each other. The moon does not have atmosphere. Since there is no medium which is necessary for generation and propagation of sound between the astronauts, direct sound propagation between them is not possible. Therefore, the astronauts use some technology like the one used in our cell phones to communicate with each other. The waves used in the cell phone do not need any medium for propagation. Third question. As the sound wave propagates from one place to the other in air, the air itself is not required to move from one place to other. Answer is, propagation of sound through air occurs due to energy transfer by vibrating air molecules in one region to those in the adjacent region away from the source. The molecules simply vibrate about their mean positions. Hence, the air itself is not required to move from one place to other. Question third. How are different sound notes generated in musical instruments like guitar, which uses strings for sound generation, and flute, which uses blown air for sound generation? The answer is guitar. It is a string based flat backed instrument. It has usually 6 strings. In the strings are plucked or strummed with the fingers or a small piece of plastic, wood, etc. It has a flat sounding board with a circular sound hole in the center. Also, it has a fretted fingerboard. Its frequency range is more than 3 octaves. The frequency of vibration of the string is changed by changing the tension in the string or changing the vibrating length of the string. As the tension is increased, the frequency increases. As the vibrating length is increased, the frequency decreases. This is how different sound notes are generated. Note here, see, the acoustic guitar has hollow body and 6 or 12 strings, while the electric guitar usually has solid body and 6 strings. The electric bass guitar has 4 strings. Second, flute. It is a wind instrument where air is blown against the edge or rim of the blowing hole. The frequency of the sound produced depends upon the length of the vibrating air column in the tube. The greater the length of vibrating column, the less is the frequency of sound produced. This is how different sound notes are produced. The flute has
6 or 7 or 8 holes to generate sounds of different frequencies. Different notes can be generated also by changing the way of air blowing. Question 4th. How is sound produced in the human larynx and loudspeaker? Answer is sound production in the human larynx. In the humans, sound is produced in the voice box called the larynx. It is located at the upper end of the windpipe. Two vocal cords, that are the cords, are stretched across it with a narrow slit between them for the passage of air. When the lungs force air through the slit, the cords start vibrating. The frequency of the sound produced depends upon the length and thickness of the cords and the tension in the cords. The frequency increases with the increase in tension, and the more the length or the thickness of the cord, the less is the frequency. Muscles attached to the cords can make the cords tight, having more tension, or loose, having less tension. Sound produced in loudspeakers. Now see, figure shows the internal construction of a loudspeaker. Here a coil is wound around a permanent magnet. The conical screen of the loudspeaker is attached to the coil. When a current is passed through the coil, a magnetic field is produced. Its interaction with the permanent magnet results in the back and forth motion of the coil. The frequency and the amplitude of the motion of the coil depends on the vibration in the current through the coil. As the coil moves, the conical screen also moves back and forth. The vibrations of the screen produce sound waves in air. Very loud sound can be produced by changing the current. So note here, see, if you gently touch the vibrating screen, you can feel the vibrations. Now, fifth question is, explain the experiment with neat diagram to prove the following. Sound needs material medium for propagation. The answer is, figure shows part of the setup used this experiment. What is not shown is the electric circuit in which the electric bell is connected. A vacuum-tied bell jar contains an electric bell connected to a power supply through the lid of the jar. The jar is placed on the smooth horizontal surface such as that of glass. Initially, the vacuum pump is off and the jar contains air. The circuit containing the bell is completed using the key or the switch
so that the bell starts ringing. This can be heard outside the jar. Then the vacuum pump is switched on so that it starts removing the air from the jar. We find that the level of ringing sound heard goes on decreasing as the quantity of air in the jar becomes less and less. When the pump is operated for sufficiently long time interval, the quantity of air in the jar becomes so less that the level of ringing sound becomes very low. Sound is hardly audible. But we can see the striker in the bell hitting the gong. By extrapolation, we conclude that sound generation and propagation needs a medium. Question 6. Match the following. Human larynx, vibrations in vocal cords. Loudspeaker, vibrations of screen. Jalatarang, vibrations in air column. Tuning fork, vibrations of metal arms. Sitar, vibrations in strings. Here we completed our exercise. So write down all these questions and answers in your notebook.